सत्ताधारी जर माजले असतील, सत्ताधारी जर माजले असतील तर ती सत्ता हिसकावून घ्या, हे पुण्यश्लोक अहिल्यादेवीने सांगितलंय। माझ्या मीडियावाल्या मित्रांना विनंती आहे, हे महाराष्ट्राला दाखवा मला भुजबळांच्या पाठीमागे कुणी नाही, भुजबळ साहेबांच्या पाठीमागे कुणी नाही, ते एकटे पडलेत। अशा बातम्या कुठून तर येतात, त्यांना दाखवा, सगळे हात वर करून दाखवा। दाखवा हे सगळ्यांना, हात वर करा सगळे। अरे एकटा भुजबळ नाहीये, आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत, हे महाराष्ट्राला चित्र कळू द्या। ओबीसीचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही। आज ओबीसींना तुम्ही त्रास देण्याची भूमिका घेताय, हाच ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। अरे रोहित पवारांच्या अंगामध्ये रक्त वाहत नाही, त्याच्या अंगामध्ये जातीयवाद वाहतोय, ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये ठेवा। मंडल आयोगाला विरोध करणार, ओबीसीचं आरक्षण घालवणार। अरे ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय, मसोबाची खीर आहे काय वाटत आली आणि ती आम्हाला मिळाल्या? अहमदनगर येथे ओबीसींचा महायलगार मेळावा पार पडला। या मेळाव्यात ओबीसी नेते गोपीचंद पडळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला। हा लढा भुजबळ पडळकरांसाठी नाही, तर ओबीसींवर घाला घालणाऱ्यांविरोधात असल्याचं त्यांनी म्हटलंय। गोपीचंद पडळकर असं म्हणालेत की या जिल्ह्यात ज्या माऊलीनं जन्म घेतला त्यांनी साम्राज्य निर्माण केलं, सत्ताधारी जर माजले असतील तर ती सत्ता हिसकावून घ्या, असं अहिल्याबाई होळकर म्हणत होत्या। आता कोणतीही भीती मनात ठेवू नका, भुजबळ यांच्या मागे सर्वांनी उभं राहा, एकटा भुजबळ नाही, आम्ही सर्व आहोत। ओबीसींचा हक्क घेतात, तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं ठणकावून यावेळी गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं। ते पुढे असं म्हणालेत की 1932 मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदारसंघ आरक्षण द्या असं म्हटलं। गांधी यांनी उपोषण सुरू केलं, झुंडच्या झुंड उपोषणाला बसल्या। देश स्वतंत्र झाल्यानंतर अनुसूचित जाती आणि जमाती असे मतदारसंघ आरक्षण देण्यात आलं। राजा का बेटा राजा नहीं बनेगा असं अहिल्याबाई होळकर यांनी सांगितलं। रोहित पवार नावाचं जातीयवादी नेतृत्व या जिल्ह्यात आहे, ते पार्सल तुम्ही बारामतीला पाठवणार का नाही? जातीयवादाचा चेहरा असता तर सेम टू सेम रोहित पवार दिसला असता, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली। नवीन शब्द आला, सगळे सोयरे। आधी पैसे देऊन बोगस सर्टिफिकेट घेतले जात होते, ओबीसींच्या आरक्षणावर हात लावत नाही तर संविधानाचा ढाचा जेसीबीने उधळून लावला जात आहे। आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं जात असताना सगळे सोयरे हे नवीन आहे। अधिसूचना काढून सरकारने घोडचूक केली आहे। मागास नसलेला मराठा समाज मागास असलेल्या कुणबी समाजाचा सजातीय कसा असू शकतो, असा सवाल यावेळी गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे। त्यामुळे आता भुजबळ यांच्या सोबतीला गोपीचंद पडळकर देखील मैदानामध्ये दंड ठोकून उभे आहेत। त्यामुळे आता जरांगे आणि ओबीसी हा वाद आणखी पेटणार अशी चिन्ह दिसत आहेत। यावर तुम्हाला काय वाटतंय, कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका।